लोकशाही मराठीवर आपण हे नॉन स्टॉप कव्हरेज सध्या पाहतो आहोत। पाकिस्ताननं भारतावर आधी हल्ला केला 9:15च्या दरम्यान आणि त्यानंतर पाकिस्ताननं ड्रोन्सच्या माध्यमातून हे हल्ले केले। पाकिस्तानचे फायटर जेट्स यांचा सुद्धा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, मात्र हे सगळे हल्ले भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत सक्षमपणे परतवून लावले। त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला। पाकिस्तानच्या किमान 15 शहरांवर भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। याशिवाय पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारतानं धडक कारवाई केलेली आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारतानं कारवाईला सुरुवात केल्याच्या बातम्या समोर येत आहेत। पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर भारतानं हल्ला केलेला आहे। बलूच लिबरेशन आर्मी सुद्धा पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सातत्यानं हल्ले करते। पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर भारतानं जोरदार हल्ले चढवलेत। पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले चढवलेत। भारतानं पाकिस्तानची 3 फायटर जेट्स आतापर्यंत पाडलेली आहेत। आणखी एक फायटर जेट सुद्धा पाडल्याचा दावा होतोय। याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र 3 फायटर जेट्स पैकी एक फायटर जेट जे F-16 होतं, जैसलमेरमध्ये पाडण्यात आलेलं होतं। या फायटर जेटमध्ये असलेल्या पायलटला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर तिकडे उरी सेक्टर असेल, राजौरी असेल, पूंछ असेल, या सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार भारताच्या दिशेनं केला जातोय। पूंछ सेक्टरमध्ये सातत्यानं हा गोळीबार होतोय आणि याच अनुषंगानं भारतानं सुद्धा या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। तर पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर, ज्याला मुल्ला मुनीर असं देखील म्हटलं जातं, त्या मुल्ला मुनीरला पदावरनं हटवलं जाणार आहे की काय अशी चर्चा सुरू आहे। त्याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली होती। एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले आपण ते देखील पाहूया। और नक्शे पे भी पाकिस्तान नहीं दिखेगा। उसने अपने औकात में रहना चाहिए और औकात में रह के ही बात करनी चाहिए। 3 फाइटर जेट को गिराया गया है पाकिस्तान भारत में। वो तो ये तो झलक है ना, ये ट्रेलर दिखाया है। अगर ज़्यादा होशियारी करने जाएगा पाकिस्तान तो उसको मुंह तोड़ जवाब मिलेगा। पाकिस्तान अगर भारत के खिलाफ अगर कुछ करता है तो उसको ये बहुत महंगा पड़ेगा, उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी। और मैं पहले भी कहा है कि भारत अब नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है। वो बोलते हैं हम चुन चुन के मारेंगे, तो हमारे लोग तो उनको ढूंढ ढूंढ के मारेंगे। और इसीलिए ये घुस के मारने वाला भारत है। इसलिए पाकिस्तान ने अपने औकात में रहना चाहिए। उसके पहले खाने के लाले पड़े हैं, वो देखो पहले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया। भारतानं आगाऊपणा करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवल्याचं एकनाथ शिंदे म्हणतायत। आणखी महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत, त्या अनुषंगानं आपण या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहोतच। जम्मू काश्मीरमधल्या शाळा कॉलेजेस पुढचे 2 दिवस 9 आणि 10 मेला बंद राहणार आहेत। आणि पाकिस्तानच्या कुरापतीच्या दरम्यान भारतातल्या उत्तर पश्चिमेकडच्या अनेक शहरांमध्ये कंप्लीट ब्लॅकआउट होता। जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर, बिकानेर, सांबा, बारमेर, भुज, जलंधर, जैसलमेर या शहरांमध्ये कंप्लीट ब्लॅकआउट होता। नऊ आणि 10 मे रोजी जम्मू काश्मीरमधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेलेला आहे। सोबतच देशातल्या 27 विमानतळांना सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। सुरक्षिततेच्या कारणाच्या अनुषंगानेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत।
पाकिस्तानमध्ये सध्या इम्रान खान समर्थक रस्त्यावर देखील उतरलेत. इम्रान खान यांना सोडवा, त्यांची सुटका करा अशी मागणी केली जाते. सोशल मीडियावर सुद्धा इम्रान खान समर्थकांनी जोरदार कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडतायत तर तिकडे भारताकडून पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये जोरदार हल्ले चढवले जात आहेत. भारतीय नौदलाकडून सुद्धा अरबी समुद्रातून INS विक्रांतच्या माध्यमातून कराची बंदर बेचिराग करण्यात आलेलं आहे. कराची शहरातल्या अनेक भागांमध्ये हल्ले झालेले आहेत. कराचीतल्या 15हून अधिक भागात स्फोट देखील झालेले आहेत आणि याच अनुषंगानं अनेक धडक कारवाया सध्या पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याकडनं केल्या जात आहेत. ड्रोन्सच्या माध्यमातून नौदल INS विक्रांतच्या माध्यमातून आणि वायुदल आपल्या फायटर जेट्स आणि ड्रोन्सच्या माध्यमातून हे हल्ले करत आहे. जोरदार हल्ला भारतानं पाकिस्तानवर केलेला आहे. पाकड्यांची पुरती पळापळ सध्या सुरू आहे आणि अनेक महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत. त्यापैकी आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर यांना त्यांच्या पदावरनं हटवण्यात आल्याचं समजतंय. शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख असणार आहेत अशी देखील माहिती मिळतेय. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण सातत्यानं घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.